तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे खरीप हंगामातल्या पिकांचं नुकसान झालं होतं। त्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा रब्बी हंगामावरती आहेत। सरकारनं मोठा गाजावाजा करत 1 रुपयात पीक विमा योजनेची सुरुवात केली होती। मात्र पावसाळ्यात नुकसान होऊनही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई काही मिळालेली नाहीये। त्यामुळे रब्बी हंगामासाठी पीक विमा का काढावा असा प्रश्न उपस्थित होतोय शेतकऱ्यांसमोर। तसंच पीक विमा कंपन्यांवरही नाराजी व्यक्त केली जाते। पीक आहे हे आम्हाला तरी याच्यामध्ये काही मिळून जाईल आणि निघेल ही आमची अपेक्षा आहे। बस याच्यावर तर काही तोडगा निघणार आहे। आता मागे जेवढं नुकसान झालं ते तर फार झालेलं आहे, पण त्याच्यात थोडं काहीतरी भरपाई निघून येईल याच्यामध्ये। आता टाकतोय हरभरे त्याच्यामध्ये। त्यावर्षी आम्ही सर्व पिकाचे पहिल्याने 1 रुपयाचा इन्शुरन्स केला होता। आमच्या गावामध्ये लगभग 70 ते 80% लोकांनी केला होता इन्शुरन्सचा। तर 1 रुपया इन्शुरन्स मध्ये सर्व शेतीमध्ये पूर्ण नुकसान झालं। त्या नुकसान झाल्याने आम्ही क्लेम पण केले होते। त्याच्यानंतर पंचनामे झाले, अजूनपर्यंत आम्हाला पैसे भेटले नाही।